नमस्कार. आषाढी एकादशीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आषाढी वर्षातून एकदा येणारी देवशयनी एकादशी म्हणजे सर्वांचा उपवास असतो, अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत. मग कधीकधी वृद्ध लोकांना म्हणजेच म्हातारे लोकांना खिचडी चावत नाही. अशा वेळेस मऊ मोकळी आणि सळसळीत खिचडी कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्याकरता आपल्याला बटाटे लागणार आहेत. तर जेवढा साबुदाणा आहे तेवढाच आपल्याला इथे बटाट्याचा कीस घ्यायचा आहे. तर त्याच्याकरता आपल्याला इथे इंदोरी बटाटे लागणार आहेत. ते इंदोरी बटाटे थोडे चवीला चांगले असतात, त्याच्यामुळे इथे इंदोरी बटाटेच घ्यायचे आहेत. साल अगदी पातळ असते आणि आतून पिवळा रंग असतो, अशा बटाटे आपल्याला इथे घ्यायचे आहेत. आता ह्या बटाट्याची आपण सालं काढायची आणि ह्याचा कीस आपण पाण्यामध्ये काढून भिजत ठेवायचा आहे. आणि साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवला होता. तर आता इथे कढईमध्ये आपण तूप घालायचं आहे. तुम्हाला तूप नसेल वापरायचं तर शेंगदाणा तेल मात्र तुम्ही इथं वापरू शकता. आता इथं 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या, किंवा शेंगदाणे आपण बारीक करतो त्यावेळेसच तुम्ही त्याच्यात मिरची बारीक केली तरी चालेल. तर आता मिरची आपण तुपावर चांगली परतून घ्यायची आहे. पूर्ण त्याचा तिखटपणा म्हणजे तुपामध्ये उतरतो आणि खिचडी चांगली झणझणीत अशी तयार होते. आता आपण इकडे शेंगदाणे पण भाजून मी सालं काढून त्याचा बारीक कूट केलेला होता. आता ते पण तयारी आपण करून ठेवलेली आहे. आता मिरच्या चांगल्या आपल्या तळून झाल्या की त्याच्यामध्ये असा हा लांबट आणि जाड असा बटाट्याचा कीस आपण जो पहिला करून घेतलेला आहे तो व्यवस्थित धुवून नितळत ठेवला होता, तो आता ह्या मिरचीवर चांगला आपण परतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी हलक्या हाताने हा बटाट्याचा कीस परतायचा आहे. जास्त बटाट्याचा कीस आपल्याला तुटू द्यायचा नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे कीस परतून घ्यायचा आणि नंतर ह्याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं, किंवा पूर्ण खिचडीच्या चवीचं जेवढं मीठ आपल्याला लागणार आहे तेवढं मीठ घातलं तरी चालेल. आणि थोडंसं ह्याला आणखी हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त 2 मिनिट आपण ह्याला वाफ द्यायची आहे. 2 मिनिट झाले आहेत आणि बटाटा आपला म्हणजे बटाट्याचा कीस 80% शिजला आहे. पूर्ण बटाटा आपल्याला इथे शिजवायचा नाही आहे, अगदी थोडासा कडक ठेवायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपण जेवढा बटाटा आहे तेवढा साबुदाणा घेतला आहे. तर तो साबुदाणा हाताने व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा आणि नंतरच ह्या बटाट्याच्या किसामध्ये हा साबुदाणा घालायचा आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला ही खिचडी परतायची आहे, म्हणजे अगदी सुट्टी सुट्टी होईल. तर मीठ आपण बटाट्यामध्ये घातलेलं होतं. मीठ तुम्ही अगदी सर्व परतून झाल्यानंतर चेक करा मीठ किती लागत आहे. तर जे कधी पण देवाला नैवेद्य दाखवायचा म्हटलं की कधीही खाऊन बघायचं नसतं, म्हणजे ते अन्न उष्ट होतं. त्याच्यामुळे आपल्या अंदाजानेच आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. आता साबुदाणा आपण घेतला आहे त्याच्या निम्म दाण्याचा कूट, तर शेंगदाणे भाजायचे, सालं काढायची, व्यवस्थित असं थंड करून त्याचा कूट करून घ्यायचा. साबुदाण्याच्या निम्मा आहे तर दाण्याचा कूट, आपण दाण्याचा कूट पण आपल्याला खिचडी मोकळी करायची असेल तर अगदी बारीक पिठासारखा न करता अगदी थोडासा जाडसर असा कूट याच्यामध्ये आपण करून घातलेला आहे. आता अगदी हलक्या हाताने आपण याला इथं खिचडी परतायची आहे. आता आपण ह्या साबुदाण्यावर थोडंसं झाकण ठेवून 1-2 वाफ आपण ह्याला काढायची आहे, म्हणजे जास्त खिचडी आपल्याला परतावी लागणार नाही आहे. तर थोडंसं वाफ बसली की साबुदाणा अगदी मस्त असा फुलतो. आता शेवटी आपण ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडासा लिंबाचा रस, तर अर्ध्या लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि आपल्याला चवीपुरती थोडीशी साखर पण लागणार आहे. तर अशी ही आंबट गोड तिखट चवीची खिचडी तुम्ही जेव्हा खायला घ्याल तेव्हा ह्याच्यासोबत तुम्हाला दही ताक कशाचीही गरज नाही आहे, अगदी मस्त खिचडी खायला लागते. तर 1 चमचावर आपण ह्याच्यामध्ये साखर पण घातलेली आहे. व्यवस्थित अशी खिचडी आपण परतून घ्यायची आहे. म्हणजे साबुदाणा बघू शकता सुरुवातीला पांढरा दिसत होता, आता पूर्ण वाफवलेला आहे, त्याच्यामुळे अगदी कलर त्याचा पूर्ण बदललेला आहे. म्हणजे इतपत आपल्याला ही खिचडी परतून घ्यायची आहे. आणि बघू शकता मस्त अशी आंबट तिखट चवीची खिचडी आपली इथं तयार झालेली आहे. अगदी तोंडात दात नसलेली लोकंसुद्धा ही खिचडी खाऊ शकतील, अशी ही खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही खिचडी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब, त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.